टॉससाठी यायचे विनंती आहे। आम्ही टेंबरेकर संघाचे संघनायक आणि आई गावदेवी विरासपोट नडगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी या। आपण सकाळी अगदी दिलेल्या वेळेवरती उपस्थित आहात, परंतु दोन्ही संघनायकांना एक विनंती आहे, आपण लगेच टॉससाठी इथे यायचे। इथे उपस्थित आहेत। टॉस आपण संपन्न करणार आहोत। आम्ही टेंबरेकर आणि आई गावदेवी विरासपोट नडगाव दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉससाठी या। 9:19 झालेत। 9:25 पहिला बॉल पडेल याची काळजी आपण घेणार आहोत। दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचे।
दोनही संघ नायक आपण या ठिकाणी त्वरित यायचे. आई गाव संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आहे. 9:25 आपल्याला मॅच सुरू करायची आहे. आपण त्वरित टॉससाठी या ही विनंती आहे. चला टॉससाठी त्वरित यायचे विनंती. पाहुणे इथे दाखल झालेत. सन्माननीय सतीश सदाशिव सापळे साहेब अध्यक्ष ओबीसी मोर्चा शहापूर तालुका या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. आई गावदेवी विराजपूर नडगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण त्वरित टॉससाठी या. स्पर्धा बघतोय आम्ही अल्लाणीकर चषक म्हणून. चांगली स्पर्धा आहे, खेळायला चांगलं एक मैदान सुद्धा आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय ग्रामीण खेळाडूंना.
सूचना आहे की आपण लगेचच आपला संपूर्ण स्क्वॉड तयार करा। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पार पडलेला आहे, आम्हाला त्वरित निर्णय कळवा। नारायण, आपल्या संपूर्ण स्क्वॉड घेऊन मंचाच्या समोर ज्या 2 लाईन आम्ही दिलेल्या आहेत त्या भगव्या लाईनच्या भगव्या झेंड्यांच्या मधनं आपल्याला मैदानात एंटर व्हायचं आहे। सर्व कर्णधारांनी सूचना लक्षात घ्या। बॅटिंग तुम्ही तिथून जाऊ शकता, फिल्डिंगला जाताना मैदानात बरोबर भगव्या 2 झेंडे दिले त्यांच्या मधनं जायचंय, अन्यथा निदर्शनास आल्यास 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी जाहीर केली जाईल। सूचना लक्षात घ्या। सूचना सर्वांसाठी समान असणार आहेत, सूचना सर्वांसाठी बंधनकारक असणार आहेत। आपल्या परिसराचं क्रिकेट हे शिस्तबद्ध क्रिकेट म्हणून ओळखलं जातं। या अनुषंगानं आपण या सर्व सूचना तुम्हाला आम्ही देत आहोत। आपले सर्व मित्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील। आपल्याला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। परिसरातील 2 संघ आज सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत। आम्ही टेंबरेकर बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विरोधात ताकदवर टीम आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळेल। मंचाच्या समोर ज्या 2 झेंडे आहेत त्या 2 झेंड्यांच्या मधनं आपल्याला जायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं देण्यात येईल। सूचना सर्वांनी लक्षात घ्या। 6 षटकांची मॅच आहे, 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटं आम्ही देणार आहोत। जर 25 मिनिटात 5 षटकं झाली नाहीत तर 6व्या षटकासाठी पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकतं। एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्डमध्ये तैनात करावा लागेल। अशा पद्धतीच्या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। इनिंग ब्रेकमध्ये दुसऱ्या मॅचचा टॉस झाला पाहिजे। जर इनिंग ब्रेकमध्ये टॉसला एखादा कर्णधार उपस्थित नसेल तर लगेचच दुसऱ्या संघाला टॉस विन घोषित करण्यात येईल। ही सर्वात महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। त्यानंतर पहिला सामना संपल्यानंतर दुसरा संघ जर लगेच उपस्थित नसेल तर प्रत्येक 5 मिनिटाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत। प्रत्येक 5 मिनिटाला 2 धावांची पेनल्टी आणि 15 मिनिटं जर संघ उपस्थित झाला नाही तर तब्बल 1 षटकाची पेनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाईल। सहा षटकांसाठी 5 गोलंदाज वापरावे लागतील। 6 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरावे लागतील आणि जो 6 संघांचा पोल आहे त्या पोल मधनच एक संघ आपण टॉप 4 साठी क्वालिफाय करणार आहोत। म्हणजेच सुपर 8 मध्ये तुमच्याच गटातील संघ तुम्हाला खेळायला मिळणार आहेत। पंचांची रॉयल एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट विश्वातील 2 नामवंत पंच, संपूर्ण महाराष्ट्र वर्ष ज्यांनी गाजवून काढलं, संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं या परिसराच्या क्रिकेटला एक मानाची उंची प्राप्त करून देण्याचं कार्य केलं, आदरणीय राम पाटोळे सर आणि त्यांच्या समवेत आमचे जीवाभावाचे मित्र नामवंत पंच सतीशजी पाटोळे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। पहिला सामना मैदानावरती चालू होतोय। आमची संपूर्ण ऑफिशियलची टीम या ठिकाणी सज्ज होतीये। एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल माऊली इव्हेंटचं जबरदस्त लाईव्ह कव्हरेज, त्यांच्या समवेत आमचे शशिकांतजी पाटोळे सर स्कोररच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पहिल्या दिवसापासून अगदी सुंदर कामगिरी पार पडतायत। त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। विघ्नहर्ता साऊंड सिस्टम अर्थातच चौक तुमचा आवाज आमचा या टॅगलाईन खाली काम करणारी जबरदस्त साऊंड सिस्टम आपल्याला देवाभाऊ अँड कंपनी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून आपल्या सोबत आहेत। आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, आमची संपूर्ण आयोजन समितीचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूला सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजा आपल्याला दाटीवाटीनं पाहायला मिळतोय। या उपस्थित सर्व लाडक्या प्रेक्षक मायबापांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। चला, घड्याळात बरोबर 9:35 होत आहेत। 9:37 पहिला चेंडू बरोबर पडेल आणि सामन्याला होईल सुरुवात। बरोबर 25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत।
अगदी थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. अर्थातच रामदादा धोरे यांच्या मालकीचं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वाऱ्याचा पाडा आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आम्ही आल्यानीकर चषक 2025 पर्व तिसरं या तिसऱ्या पर्वाचा आजचा 5वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. समालोचन कक्षामधनं नगरचा आवाज आपल्यासोबत घुमणार आहे. मराठी भाषेतले तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गेली 15 वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करणारं आमचे मित्र सन्माननीय तुषारजी शिंदे सर आम्हाला जोडले जात आहेत. आपलं सुद्धा आल्यानी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होईल आणि निश्चितच जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामधनं आवाज ऐकायला मिळेल. नगरची बुलंद तोफ आपल्यासोबत धडकेल. ऐकूयात तुषारजी शिंदे सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ सर. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दिवस क्रमांक 5 त्याला करतोय आपण सुरुवात. लेट्स प्ले पंच म्हणतायत आणि दिवस क्रमांक 5 ला इथे सुरुवात करतोय. अविनाश आणि सचिन ही जोडी मैदानावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण. प्रवीण भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. क्रिकेटचा क्लास पहिल्या बॉलवरती पाहायला मिळेल. सचिन सातपुते यांच्या बॅट मधून आलाय. चौकार. 4 धावा. हाताचे फलंदाज मैदानावरती खेळत असतात त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला वारंवार बदल करावे लागतात आणि त्यामुळेच खरं तर थोडंसं जास्ती मेहनत कर्णधाराला घ्यावी लागते. डाऊन दी लेग. हा बॉल वाईड आहे. पडल्यानंतर आतल्या दिशेने बरोबर बॉल कट झाला, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अतिशय योग्य बॉल ऑफ कटर स्वरूपाचा. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे मिळेल. धावफलकावरती धावा आहे 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला. फुलटॉस होता आणि मिड विकेट रिचनला बॉलला पाठवले. धावा मिळतील 4. फुलटॉस वरती फुलटोल. चौकार. बॅटमधून देखील चौकार आलाय. दोन्ही फलंदाज चौकारानं आपलं खातं खोलतायत वैयक्तिक. धावफलकावरती धावा आहेत 10-10. शशिकांत पाटोळे सर आमच्या सोबत स्कोरर म्हणून या ठिकाणी जोडले गेलेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा नोंदकांची भूमिका त्यांनी निभावलेली आपण पाहतोय. स्कोरर
10 धावा धावफलकावरती आहेत. ऐतिहासिक हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि ऐतिहासिक मैदानावरती सुरू असणारी ही स्पर्धा आम्ही अल्यानीकर चषक 2025 स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्यापैकी एक असणारे सन्माननीय सतीश सदाशिव सापळे, अध्यक्ष ओबीसी मोर्चा शहापूर तालुका, आणि त्यांची आज अगदी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती आम्हाला लाभली आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजनला ऑलमोस्ट बॉल कॅरी झाला होता. संपूर्ण समर्पण क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम हा एफर्ट होता. लाजवाब ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एफर्ट तुम्ही पहा. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. उद्देश होते आणि उद्देशपूर्वक त्यांनी खरं तर हवेमध्ये सूर मारला होता. फुल लेंथ डाईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. झेल तिथे कॅरी झाला नाही. ऑन साइडला प्रहार केलाय सचिन सातपुते यांनी. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये मिड विकेट रिजनला. एक टप्पा घेतलाय आणि बॉल गाठेल तडक सीमारेषा. 4 धावा. फलंदाज सचिन सातपुते यांच्या बॅटमधून चौकार आलाय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 15. चांगली सुरुवात केली आहे सचिन सातपुते आणि त्यांच्या जोडीने अविनाश देसले या जोडीने. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटचं आतलं एज लागलंय आणि यावेळेस शॉट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांनी बॉलला रोखलंय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली. वेल बिगन इज हॅव डन. अविनाश देसले सचिन सातपुते ह्या जोडीने चांगली सुरुवात केली. टॉस जरूर गमवला आम्ही टेंबरे संघानं, परंतु सुरुवात चांगली केली आहे. आई गावदेवी विराज फोर्ट नडगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील, परंतु क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय आतापर्यंत खरं तर त्यांना महागात पडलाय. विकेट आली नाहीये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता पेटूच्या षटकाकडे आपण जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती ज्युनियर नारायण दाखल झालेत. सेकंड ओव्हरसाठी फलंदाजीसाठी अविनाश देसले आणि त्यांच्या जोडीने सचिन सातपुते ही जोडी मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती सचिन आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती नारायण ज्युनियर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अँगलनं बॉल तिथे आला. कव्हर रिजनला सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. सचिन सातपुते यांची खेळी संपुष्टात आली आहे. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम आम्ही टेंबरेकर. मधून आपल्याला ऐकायला मिळाला. या स्पर्धेचं शीर्षक गीत त्यांनी गायलंय.
धावफलकावरती धावा आहेत 15 धावेवरती पहिला धक्का लागलाय नारायण अगदी पहिल्या बॉलवरती इथे यश संपादन करताना पाहायला मिळालेत. बाद झाले सचिन. नवीन फलंदाज महेश भोईर क्रमांक 3 वरती इन ॲट नंबर 3 वरती दाखल होत आहेत. 16 धावा माफ करा 16 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला गेलेत यावेळेस क्लिअर केलंय आपण पाहतो इनफिल्डला कव्हर रिचनला. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती 18. धावा धावफलकावरती 18. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज नारायण ज्युनियर. फलंदाजीसाठी महेश भोईर नवीन फलंदाज झाले. 2 धावेंसोबत ते देखील मार्क ऑफ होत आहेत. बॉल थोडस लो राहिलाय. अँगल न बॉल खरं तर इथे डावखुऱ्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शरीरापासून दूर जाणारे बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. सचिन सातपुते देखील तयार होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला त्याने शोधलं होतं. शफल झालेत. ऑन साइडला फोर्स केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. फंबल झालाय आणि 2 धावा अगदी सहज इथे पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली सचिन सातपुते आणि त्यांच्या जोडीने फलंदाज अविनाश देसले. या दोघांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा बनवल्या होत्या परंतु सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती सचिन सातपुते बाद झाले. त्यानंतर नवीन फलंदाज महेश मैदानावरती आलेत आणि त्यांच्या बॅटमधून देखील 2 दुहेरी धावा आतापर्यंत आलेल्या आपण पाहिल्यात. एकूण धावफलकावरती 20 धावा 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज नारायण ज्युनियर बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल जाताना पाहायला मिळाला. अँगल नॅचरली क्रिएट होतो. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज ज्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करतात उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ते बॉल शरीरापासून दूर जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. हा नॅचरल अँगल आहे. नैसर्गिक तिथे तो अँगल क्रिएट होतो. फुलरलेनचा बॉल यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्ट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाफ वॉली होता आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा धावफलकावर. यस फलंदाज सेफ आहेत. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू घेतला होता. ऑनफिल्ड पंचांनी आपण पाहिलं आणि फलंदाज सेफ असणार आहेत. क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा तिथे पूर्ण झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. 22 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू तुमचा लॉस झाला. एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू तुमच्याकडे होता. तो रिव्ह्यू तुमचा लॉस झालाय. 22 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये प्रवीण यांच्या 16 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये नारायण यांनी केवळ 6 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक सफलता आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावफलकावरती धावा आहेत 22. विकी जाधव बॉलिंग. विकी जागरे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. 22 धावा 11च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या परंतु सेकंड ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आणि एक सफलता इथे पाहायला मिळाली. 6 षटकांची मॅच आहे. 9:38 पहिला बॉल पडलाय. 9:51 झाली आहेत. बराच वेळ तुम्ही घेतलाय
2 षटकांसाठी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय, याची नोंद आपण करून घ्यायची आहे. जवळपास 13 मिनिटं झाली आहेत पहिल्या 2 षटकांसाठी. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे, त्याची नोंद करून घ्या गोलंदाजी करणारी टीम. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. पहिला बॉल फुल टॉस होता, हवेत उंच तर गेलाय, दूर किती जाईल, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आहेत आणि क्षेत्ररक्षकापर्यंत हा बॉल जातोय. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती विकी जागरे देखील सफलता अर्जित करतायत. फलंदाज यावेळेस अविनाश देसले माघारी परततील. 1 मोर बोलो फॉर टीम आम्ही टेंबरेकर, टेंबरे संघ. रुपेश भाकरे दाखल झालेत. रुपेश भाकरे चांगली फलंदाजी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सलामीवीर दोघेही आता तंबूच्या आश्रयाला परतलेले आपण पाहिलेत. मुकेश भोईर आणि रुपेश भाकरे ही जोडी मैदानावरती आहे. महेश भोईर आणि रुपेश भाकरे ही जोडी मैदानावरती. डाऊन द लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती 23. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये होणं अनिवार्य. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन चित्रामध्ये ऑन ड्राईव्ह. 2 धावांचा प्रयत्न झालाय. ओ चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रिस्क आणि रिस्क सोबत रिवार्ड तिथे मिळालाय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती 25. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 25 धावा धावफलकावरती. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये केलं. क्षेत्ररक्षकावरती थोडासा दबाव टाकला फलंदाजांनी आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त केल्यात. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. विकी जागरे बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 25. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 25 धावा धावफलकावरती 25. फुलर लेनचा बॉल फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन रिजनला आणि फलंदाज इथे धावबाद होतील. आवश्यकता इथे नव्हती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली याही वेळेस, परंतु थोडेसे शॉट राहिले. जस्ट शॉट आणि विकेट आली. आणखी एक फलंदाज धावबाद होतील. नवीन फलंदाज त्वरित मैदानावरती चलायचे विनंती आहे. विकी जागरे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमालीचा हा बॉल होता. चारो खाने चित फलंदाज तुम्हाला पाहायला मिळालेत. अप्रतिम लाईन मिस केली तिथे. डॉट बॉल. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मध्ये 16 धावा. सचिन सातपुते सॉफ्ट डिसमिसल झाले आणि तिथून मात्र उतरती कळा थोडीशी आम्ही टेंबरेकर टेंबरे संघावरती. परंतु नवीन फलंदाज जे मैदानावरती आहेत
त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस फलंदाज क्लीन बोल्ड, विकेट, फलंदाज बाद. गोलंदाज विकी जागरे बॉलिंग ट्रॅक वरती. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह करतायत फलंदाज. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा. एकूण 27 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावांची गती होती प्रति षटका पाठीमागे 16 धावा. सेकंड ओव्हर ज्यावेळेस कंप्लीट झाली त्यावेळेस 11च्या धावगतीनं धावफलकावरती धावा होत्या 22 आणि आता 9च्या धावगतीनं 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांची मोठी इमारत तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर जे धावांचे टावर खरं तर उभे राहायला पाहिजे होते, अपेक्षित जे होतं ते मात्र झालं नाहीये. सेकंड ओव्हरमध्ये केवळ 6 धावा, थर्ड ओव्हरमध्ये केवळ 5 धावा आल्यात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की गोलंदाजी करणाऱ्या टीमने पुनरागमन केलंय. 9:58 झालीत. 20 मिनिटं 3 षटकांसाठी लागलेत आणि आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायची आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला. बॅकफुटला गेले, बॅलला कट केले. अगदी दरम्यान रिचनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालाय आणि 3 धावा इथे पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. 3 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये धावा कशा आल्या हे महत्वाचं नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे. 30 धावा धावफलकावरती. नारायण ज्युनियर सेकंड ओव्हरमध्ये आपले आहेत. वैयक्तिक सांघिक षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. प्ले अँड मिस, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना अशा रीतीने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. डॉट बॉल. प्ले अँड मिस. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत राहुल सातपुते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. नारायण ज्युनियर बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज संदेश सातपुते आणि त्यांच्या जोडीने राहुल सातपुते ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता आणि आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 3 धावा जरूर आल्या, परंतु त्या पुढचे 3 बॉल डॉट देखील टाकलेत गोलंदाज नारायण ज्युनियर यांनी. अपील झाली पंचांकडे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट, फलंदाज बाद.
प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट आलाय. चोवीस मिनिटं झाले सर. 1 मिनिटानंतर तुम्हाला आम्ही कॉल करू. जिथे 25 मिनिटं पूर्ण होतील तिथे आपण क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत. ओव्हर संपल्यावरती असं काय नाही, जिथे 25 मिनिटं पूर्ण होतील तिथे आपण एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत. गोलंदाज उद्देश समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. एक धाव इथे पूर्ण होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती 31. गोलंदाजी ट्रॅकवरती उद्देश आहेत. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 31 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला फोर्स केलाय. वाईडिश लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल आणि पंचांना विनंती आहे, 25 मिनिटं पूर्ण झालेत. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम 25 मिनिटं पूर्ण झालीत. एक अतिरिक्त खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा इथे आता ठेवायचंय. गोलंदाज उद्देश बॉलिंग ट्रॅकवरती. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये षटका पण पूर्ण केलेली नाहीयेत. यावेळेस हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. मॅक्सिमम आवश्यकता होती या फटक्याची आम्ही टेंबरेकर संघाला आणि इथे आलाय षटकार. आणि एकूण 6 धावेनी धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38. 38 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. काउ कॉर्नर रिजनला बॉल गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अंगलट येऊ शकतो आणि आलाय देखील. फलंदाज धावबाद. विकेट. धावा धावफलकावरती आहेत. 39. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला. शॉर्ट आर्म जॅक आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. कडक हा फटका. चाबूक शॉट. चौकार. थँक्यू. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा. ऑलरेडी तुम्हाला
धावफलकावरती धावा आहेत 43 धावा धावफलकावरती 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 43 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल आहेत. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. जर 30 मिनिटं इनिंग संपण्याच्या अगोदर जर पूर्ण झाले, 30 मिनिटाचा अवधी आहे, 30 मिनिटं पूर्ण झाले तर आणखी एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो. याची नोंद गोलंदाजी करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. आणि 30 मिनिटांसाठी फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये जर षटक पूर्ण झालं नाही तर आणखी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला घ्यावा लागू शकतो. याची नोंद आपण करून घ्यायची आहे. कारण 6 षटकांसाठी 6 पंचे 30 मिनिटांचा अवधी आपण दिलाय. आणि 30 मिनिटांमध्ये जर तुमचं अंतिम षटक पूर्ण झालं नाही तर आणखी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागू शकतो. 1 मिनिट शिल्लक आहे आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचं. याची नोंद क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण घ्यायची आहे. पहिला बॉल टॉटल आहे. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. सागर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. सर ह्या बॉल नंतर आणखी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या. एवढा बॉल होऊ दे. ऑन साइडला प्रहार केलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार आलाय. 4 धावा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आणखी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त आपण घ्यायचा आहे. सर काउंट आपण सगळा टाइम काउंट केलाय त्यांचा. पण बॉल ऑन साइडला हा फटका आपण पाहतो. डीप मध्ये अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 चांगली धावसंख्या उभारली आम्ही टेंबरे संघ. सुरुवातीला 16 धावांनी सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये पुनरागमन केलं गोलंदाजी करणारी टीम आई गावदेवी विरा 11 नडगाव संघाने. बॅकफुटला गेलेत. मिड ऑफ रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव पूर्ण होईल आणि आम्ही टेंबरे संघ 50 धावांपर्यंत पोहोचलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावरती. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला कडक हा फटका आहे. धावा मिळतील 4. चौकार.
54 धावा धावफलकावरती आम्ही टेंबरेकर टेंबरे संघ. संदेश सातपुते हा एक संदेश त्याने दिलाय आपल्या संघाला की मी एक सन्मानजनक धावसंख्या मैदानावरती उभारतोय. संदेश सातपुते शॉर्ट फाईनल रिजनला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि फलंदाज तिथे धावबाद होतील. विकेट आली. पहिल्या इनिंगचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि तब्बल 34 मिनिटं इथे पहिल्या इनिंगला लागलेत. 34 मिनिटांमध्ये हे इनिंग पूर्ण झाले. एकूण धावफलकावरती धावा आहेत 55 आणि 56 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. 56 इज द टार्गेट. 10 वाजून 12 मिनिटं झाली आहेत. पहिली इनिंग संपली. 10 वाजून 16 मिनिटांनी 4 मिनिटांचा इनिंग ब्रेक असेल. 10 वाजून 16 मिनिटांनी बरोबर दुसरी इनिंग चालू होईल याची काळजी आम्ही टेंबरेकर संघाने देखील घ्यायची. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. 4 मिनिटं इनिंग ब्रेक असेल. 4 मिनिटांचा टॉस साठी यायचे. नामदेव 11 दसई आणि आई गावदेवी शेंद्रून दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या विनंती आहे. नामदेव 11 दसई संघाचे संघनायक आणि आई गावदेवी शेंद्रून संघाचे संघनायक आपण टॉस साठी या विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये जर कुठल्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल तर टॉस विन समोरच्या संघाचा संघनायक उपस्थित असेल त्यांना टॉस विन दिला जाईल. चला नामदेव 11 दसई आणि आई गावदेवी शेंद्रून. चला नामदेव 11 दसई आणि आई गावदेवी शेंद्रून दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस साठी यायचे. नामदेव 11 दसई संघाचे संघनायक आपण टॉस साठी या विनंती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी असेल. मिलिंद वाळिंबे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. विलास वाळिंबे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. विनंती आहे नामदेव 11 दसई संघाचे संघनायक आपण टॉस साठी या.
चला दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि ज्यावेळेस खेळाचं उत्तर अर्ध सुरू होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. आम्ही आल्याणीकर चषक 2025 दिवस क्रमांक 5 आजचा पहिला सामना या ठिकाणी चालू झालाय. पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळेल. दर्जेदार प्रहार केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू होतोय रवाना. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 56 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती. आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघाची सलामीची जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूच्या परिसरातील दोन संघ खेळतायत. अक्षय आणि यशवंत ही जोडी मैदानावर बॅटिंग करतायत. अक्षयच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. सुरुवात आकर्षक झाली आहे. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय. मिडविकेटच्या दिशेनं दूरवरनं फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा धमाकेदार चौकार. वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. सामन्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुरुवात झाली आहे. सकाळचं सत्र 56चं टार्गेट. अक्षयच्या बॅटमधनं दोन चौकार येत आहेत आणि आकर्षक बॅटिंग करत असताना सुंदर सुरुवात देतोय. सेन्सिबल क्रिकेट. दोन चौकार त्यानंतर एक सिंगल येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला परिसरातील ग्रामीणचं क्रिकेट पाहायला मिळेल. दर्जेदार खेळाडू दर्जेदार संघ मैदानावरती इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. याच परिसरातील दोन मातब्बर संघ खेळतायत. एका बाजूने टीम आम्ही टेंबरेकर नरेशजी सातपुते साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे नडगावकर खेळतायत. आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव जयेश बालके अँड कंपनी मैदानावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मिस टायमिंग. बॅटची एज. विकेटच्या मागे सोपा झेल कदाचित घेत असताना चूक झाली आहे आणि झेल टिपताना चूक केली. संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं करता आलं नाही. या अनुषंगाने आपण पाहाल तर जीवनदान मिळाले बॅट्समन यशवंतला. विरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला भरपूर नौखे नवीन खेळाडू पाहायला मिळतील. जुना जाणता अनुभव असणारा नारायण एक लिजेंडरी खेळाडू आहे. या परिसराचा या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सुस्वागतम. शुभ स्वागतम. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ आमच्या जीवाभावाची माणसं उपस्थित होत आहेत. जितू पाटोळे सर त्याचबरोबर नरेशजी पाटोळे सर आणि संपूर्ण पाटोळे कंपनी. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण हा संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. यापुढील मॅच मध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. या वर्षी जर क्रिकेट आपण पाहत असाल तर टीम फॉर्म मध्ये आहे आणि यापुढील मॅच मध्ये आपल्याला हा संघ खेळताना पाहायला मिळेल. पहिलं षटक धावफलकावरती 10 धावा आकर्षक सुरुवात देत आहेत. हॅलो
लगेच वेळेमध्ये येणं गरजेचं आहे. 30 सेकंदामध्ये मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आला पाहिजे. 30 सेकंदाच्या आतमध्ये सीमारेषा ओलांडून आतमध्ये फलंदाज आला पाहिजे याची काळजी घ्यावी, कारण फिल्डिंग टीमला आपण पॅनल्टी लावतो. जर 30 सेकंदामध्ये दुसरा फलंदाज तुमचा आतमध्ये आला नाही तर टाइमआउटच्या नियमानुसार फलंदाजाला बाद सुद्धा घोषित केलं जाऊ शकतं. पंचांचं लक्ष प्रत्येक गोष्टीवरती आहे. बरोबर 10:18 आपण पहिला चेंडू टाकला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. संदेश या चेंडूवरती सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची सुवर्ण संधी. सोपा झेल आणि सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. सचिन सातपुते चेंडूच्या खाली बराच वेळ चेंडू हवेत होता. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटच्या मोमेंटला हातातनं झेल ड्रॉप होतोय. यशवंतला मिळालेलं हे दुसरं जीवनदान या ठिकाणी आपण पाहताय. दोन जीवनदान मिळत आहेत. विकेटच्या मागे एक सोपा झेल महेश भोईर याच्या हातून सुटला. त्यानंतर आपण पाहताय हा एक सोपा झेल 30 यार्ड मध्ये मिड ऑफ वरती सचिन सातपुते घेताना अपयशी. या अनुषंगाने आपण पाहाल तर लक फॅक्टर ऑन आहे बॅटिंग करणाऱ्या टीम विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचं. झेल ड्रॉप होत आहेत. सलगच्या दोन चेंडूंवरती 2 ड्रॉप पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना बॅट्समन यशवंतसाठी स्ट्राईक वरती गणेश आलाय. लक्की मॅन. या चेंडूवरती स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला शफल झाला. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना संदेशला आपण पाहताय. सुरुवातीचे 2 चेंडू सुंदर टाकतोय आणि एक संदेश निश्चितच आपल्या संघासाठी देतोय. वी आर इन द गेम. स्टील वी आर इन द गेम. आपण अजूनही मॅच मध्ये आहोत सांगतोय. 56चं टार्गेट दिलंय. या टार्गेटचा पाठलाग करत असताना सकाळच्या सत्रामध्ये दमछाक होईल या बाबतीत शंका नाही. गोलंदाज संदेश गोलंदाजी करतोय. 6 षटकांची मॅच आहे. पूर्वार्ध आपण पाहिला. बॅटिंग करत असताना आम्ही टेंबरे संघानं बनवल्या 55 धावा आणि 56चं टार्गेट या ठिकाणी दिलंय. स्ट्राईक रोटेट. गणेश आणि यशवंत हे 2 फलंदाज खेळतायत. स्ट्राईक वरती तयार. यशवंत लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती या ठिकाणी ठेवलंय. डावखुऱ्या हाताचा यशवंत स्ट्राईक वरती खेळेल. त्याला साथ देत असताना गणेश मैदानावरती. संदेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज. यशवंतचा दिवस आज खराब आहे. झेल सुंदररित्या मागे टिपलाय आणि महेश भोईरनं सांगितलं एकदा जीवनदान मिळालं मात्र यावेळेस मी झेल सोडणार नाही. फलंदाज होतोय माघारी. लागलाय झटका. सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना भन्नाट वेगवान मारा. पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी चालू असताना गोलंदाज संदेशच्या माध्यमातून एक सुसंदेश टेंबरे टीमला दिलाय. प्रत्येक वेळेला या ठिकाणी वेळ काउंटडाऊन केला जात आहे. वेळेचं बंधन पाळणं मित्रांनो सर्वांसाठी बंधनकारक आहे. कुठल्याही संघाला उगाच पॅनल्टी द्यायची असं आयोजकांचं कधीही मत नसतं. मात्र आपण सर्वांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे. 7 मॅचचं शेड्यूल आहे. निश्चित आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं 6 षटकांच्या मोठ्या 5 मॅचेस खेळायला मिळत आहेत. जर आपण वेळेत खेळाल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला चांगलं क्रिकेट खेळता येईल. लख प्रकाशामध्ये मॅच कव्हर करता येतील आणि निश्चित आपल्या सर्वांसाठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ दाखवता येईल. या अनुषंगाने वेळ पाळणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. न्यू बॅटर बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहताय नारायण ज्युनियर आलाय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधनं 3 धावा येत आहेत आणि निश्चित धावफलकाला इथून गती प्राप्त करून देतोय. स्कोर कार्ड वरती आहेत 15 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 15 धावा धावफलकावरती जोडल्या आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव या संघानं. षटक क्रमांक 2 चालू असताना संदेश सातपुते गोलंदाजी करतोय.
जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. स्ट्राईक एंडवरती वनडाऊनचा फलंदाज गणेश द लकी मॅन, उजव्या हाताचा बॅट्समन आहे. निश्चितच हाईट कम फाईट जादा हे गणेशचं सूत्र तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतंय. यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. वीरेंद्र सेवाग स्टाईलनं कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. संदेशनं इथून कमबॅक करून दिलाय. आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाला 2 षटकं संपली. धावफलकावरती आहेत 2 गडी बाद 15 धावा. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी जे मार्गस्थ होतं ते संपलंय आणि निश्चित पॉवर प्लेची पाबंदी इथून उठली जाईल. जे 9 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड मध्ये पाहायला मिळायचे पहिल्या षटकात, 8 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये दुसऱ्या षटकामध्ये, इथून तुम्ही पाहाल तर ही पाबंदी उठली जाते. सीमारेषेवरती फिल्डर तैनात केले जातील आणि एक संधी आणि गोलंदाजासाठी इथून थोडासा कुशन प्राप्त होतोय. षटक क्रमांक 3 ची जिम्मेदारी गोलंदाजीसाठी देवा भाकरे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक, संघासाठी जर तिसरं षटक या ठिकाणी चालू होतंय. बरोबर 9:18 10:18 मिनिटांनी आपण मॅच चालू केली आणि निश्चित 12 मिनिटे आपण खर्च करताय 2 षटकांसाठी. वेळेची काळजी घेणं बंधनकारक असणार आहे. आपण याच मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये नडगाव संघाला सुद्धा पॅनलाइज केलं मित्रांनो. पॅनल्टी फार महत्वाची आहे. तुम्ही जर ही स्पर्धा पाहत असाल तर आम्ही कुडूस संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली आणि पॅनल्टीने हारले होते. यावेळेस टेंबरेकरांनी ठरवलंय काय मित्रांनो, झेल पकडणं गरजेचं होतं. नारायणचा झेल सुटला होता, मात्र लगेच कव्हर अप करत असताना देवा भाकरेनं प्रसंगावधान दाखवलं आणि लगेच चेंडू पकडून यष्टा उद्ध्वस्त करतोय. नारायण ज्युनियर रनआउटच्या स्वरूपात बाद. चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत आहे. तो नारायण ज्युनियर इथून तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झाला त्यानंतर आपण पाहाल तर रनआउट झालाय. मनामध्ये दुःख असेल, मनामध्ये निश्चितच विचार करत असेल इथं गरज होती का, जीवनदान मिळालं होतं, मात्र दैव देतं आणि कर्म नेतं अशी पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. देवा भाकरे राईट आर्म राऊंड यावेळेस फुलटोज आहे. लोवर फुलटोज ऑन साइडला खेळलाय. खाली क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केलाय. सीमा रेषेवरती हा झेल पुन्हा एकदा ड्रॉप आणि डोक्याला हात लावलाय. देवा रे देवा, चौकार. गणेशला सुद्धा जीवनदान मिळालंय. गणेशवरती जिम्मेदारी वाढली आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. इथून फार मोठी जबाबदारी त्याला पार पाडायची आहे. झेल आला होता, झेल टिपणं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप त्यानंतर चौकार. जखमेवरती मीठ आलं आणि निश्चित 4 धावा सुद्धा या अगोदरच्या चेंडूत पाहायला मिळाल्या. गणेश लकी मॅन असं मी त्याला का म्हणतो, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक अनोखी संकल्पना विजयभाई भगत यांनी धर्मवीर चषकामध्ये राबवली होती. प्रेक्षक राजासाठी लकी ड्रॉची चिठ्ठी होती आणि ज्या लकी प्रेक्षकाची चिठ्ठी निघेल त्याला एक चमचमती बाईक अशा पद्धतीचं स्वरूप होतं आणि त्या बाईकचा विजेता हा गणेश, अर्थातच नडगावकरांचा लाडका गणेश या ठिकाणी आपल्याला
त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. लाखो चिठ्ठ्या त्या ठिकाणी होत्या आणि त्यातनं गणेशची लकी चिठ्ठी निघाली होती, म्हणून या गणेशला मी लकी गणेश असं नेहमी म्हणत असतो. हसतमुख चेहरा आहे, निश्चित त्याला जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा अगदी प्रेमानं तुमच्याशी बोलणार आणि मैदानावरती आल्यानंतर एक शिस्तप्रिय खेळ त्याचा आपण नेहमीच पाहत असतो. टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. विरा स्पोर्ट्स नडगाव या संघासाठी बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडवरती तयार. विरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. आपल्यासाठी आपले आधारस्तंभ आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचे हेड कोच जयजी भालके सर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आम्ही आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय. नक्कीच आज ऑफिसच्या निमित्तानं मैदानावरती पोहोचू शकले नाहीयेत आणि या दरम्यान आपण पाहाल तर धावबाद होत असताना मैदानावरती तू मैमे पाहायला मिळाली. नारायण आणि गणेश या दोघांमध्ये आपण पाहताय दोस्ती झालीय, कुस्ती. फलंदाज झालाय धावबाद, माघारी परतलाय गणेश. 23, 22, 21, 20, 19, 18. की संकल्पना आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी टायमर लावला जातोय, टाइम काउंटडाऊन केला जातोय. 30 सेकंदाचा वेळ आम्ही तुम्हाला देतोय आणि त्याच्या अगोदर तुम्ही मैदानात येणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण पॅनल्टी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी लावणार असू ना तर पॅनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा असणार आहे. जर तुमचा फलंदाज वेळेत आतमध्ये आला नाही तर टाइम आउटच्या नियमानुसार तुम्हाला बाद दिलं जातं. तुम्ही अलीकडे जर क्रिकेट पाहत असाल तर इंटरनॅशनल मॅच मध्ये सुद्धा अँजेलो मॅथ्यूज हा जगातला पहिला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला जो पंचांच्या माध्यमातून ज्याला टाइम आउटच्या स्वरूपात बाद दिलं होतं. अशा पद्धतीचे सुद्धा नियम क्रिकेटमध्ये असतात मित्रांनो. हे सर्व नियम तुम्ही लक्षात ठेवत चला. हसा खेळा, शिस्त पाळा आणि चांगले खेळून यशस्वी व्हा. बॅटर नवीन फलंदाज प्रवीण महाराज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट फिरवली, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. महेश भोईर उरलेलं काम पूर्ण केलं. षटक क्रमांक 3 संपलंय. अतिशय घातक विध्वंसक षटक आलं. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन द बोर्ड. बरोबर 10 वाजून 18 मिनिटांनी आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली सेकंड इनिंगला आणि 18 मिनिटं तब्बल मित्रांनो आपण खर्च करतोय. हा वेळ सर्व काउंटडाऊन केला जातोय. लक्षात घ्या आपण नडगाव संघाला सुद्धा पॅनल्टी दिली होती. जर आपण जास्तीचा वेळ खर्च कराल तर आपल्याला सुद्धा ही पॅनल्टी लागू शकते. इथून कव्हर करणं गरजेचं आहे. तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल तर रवींद्र जडेजा हा भारताचा स्टार खेळाडू आहे. त्याचं तुम्ही क्रिकेट पाहत चला. अगदी बाकीच्या फास्ट बॉलरचा अतिरिक्त खर्च झालेला वेळ कव्हर करण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करताना नेहमी पाहायला मिळतो. या गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 संपलंय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 23 धावा. 23 ऑन द बोर्ड. 56 धावांचं लक्ष आहे. कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे. 18 बॉल 33 धावा बनवायच्या आहेत. नारायण विश्वासपूर्ण फलंदाज. भरोसा ज्याच्या खांद्यावरती आहे, निश्चितच भरोसा ज्याच्यावरती आहे, विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. जुना जाणता अनुभव आहे. भरपूर वर्षांचा अनुभवाची शिदोरी इथून खोलावी लागेल. चला मित्रांनो वेळेची काळजी घ्या. महेश भोईर आणि सातपुते कंपनी आपण वेळेची काळजी घ्या मित्रांनो. आपल्याला पॅनल्टी लागेल याची आपण जाण ठेवली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. 3 षटकं संपली. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 23 धावा. चांगली गोलंदाजी करतायत, चांगली फिल्डिंगची साथ मिळतीये. षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. स्ट्राईक एंड वरती नारायण लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन. जुना जाणता अनुभव आहे. निश्चितच नडगावचा क्रिस गेल म्हणून त्याची ख्याती अगदी पूर्वीपासून तुम्ही ऐकली असेल. स्ट्राईक वरती तयार. पहिलाच बॉल. महेश भोईर दिशा भरकटतायत. आउटसाइड डाफस्टम जास्त बाहेर. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. अवांतर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीने धावफलकाला इथून पुन्हा थोडीशी चालना मिळतीये. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. अबकी बार चेक करतायत. हा चेंडू चांगला आहे. जागेवरनं नारायण दाखवतोय माझा स्टान्स कशा पद्धतीने आहे. चेंडू चांगला आहे. निश्चितच पंच त्याला सांगतायत इट्स व्हॅलिड डिलिव्हरी.
आमचे साडू मेजर पप्पू पाटोळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या वर्षीच्या हंगामातला स्टार खेळाडू आहे. परिसराचं क्रिकेट जर पाहत असाल आपण चर्चा करणार आहोत, मात्र चर्चा करूयात नारायणच्या क्लासची. जागेवरनं खडे खडे स्क्वेअर कटचा अद्भुत नजराणा पेश करतोय. युवराज सिंगची आठवण तुम्हाला येईल. पॉइंटला बीट केलं, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन म्हणून नारायणकडे नेहमीच पाहिलं जातं. जबरदस्त कट पुल आणि ड्राईव्ह हे नारायणचे आवडते फटके. तुम्ही पूर्वीपासून जर या परिसराचा अंडरआर्म क्रिकेट पाहत असाल तर नारायण हा एक व्यावसायिक खेळाडू म्हणून अगदी 15-20 वर्षापूर्वी आम्ही त्याला पाहिलंय. अगदी लहान होता, 9-10 वर्षाचा असेल, तिथून नारायणला अगदी अल्ल्याणी असेल, शेंद्रून असेल, या परिसरामध्ये एक व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेटर या परिसराचा जर कोण असेल तर नारायणकडे आम्ही नेहमीच पाहायचो. स्ट्राईक एंड वरती तयार आहे. बॅटिंग करत असताना नारायण. यावेळेस महेश भोईरचं कमबॅक पाहायला मिळालं. सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट महेश भोईर. टेंबरेकरांची ही सुद्धा एक स्पीड गन गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने यावेळेस टप्पा सापडलाय. सलगचे 2 डॉट येत आहेत. अर्थातच रिव्ह्यू रनआउट साठी या ठिकाणी रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. सॉफ्ट डिस्पिन्सल सॉफ्ट सिग्नल आम्हाला कळवा. नॉट आउट. येस, चेक केलं जाईल. या ठिकाणी चेक करतायत. या ठिकाणी चेक केलं जात आहे. ज्यावेळेस यष्ट्यांवरती चेंडू आदळला त्यावेळेस गोलंदाजाचा फलंदाजाची बॅट कुठे होती. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जात आहे. क्रुशल विकेट आहे. प्रवीण भोईर नॉट आउट. बॅट्समन सेफ, नॉट आउट. नारायण यावेळी शॉर्टपिच चेंडू पूल करतोय. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. होम डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार केली जात आहे. नारायण तंबूच्या एका धावेची मदत येते. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 29 धावा. चला, वेळेची काळजी घ्या. आपल्या सर्वांसाठी ह्या सूचना असणार आहेत. इथून टायमर स्टॉप होईल काही क्षणासाठी. अगदी अर्ध्या मिनिटांचा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आम्ही देतोय. मात्र 4 षटकांसाठी तुम्ही 25 मिनिटं खर्च केलेले आहेत.
पंचांच्या माध्यमातून इथून तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं. वेळेचं बंधन सर्वांसाठी असणार आहे. या अगोदरच्या पूर्वार्धामध्ये इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल आम्ही नडगावकर या संघाला सुद्धा पॅनलाइज केलं होतं. इथून आपण जास्त वेळ खर्च केलेला आहे. आपण जर बोलत असाल की मैदानाच्या बाहेर चेंडू जातो त्यावेळेला आमचा वेळ खर्च होतो किंवा अतिरिक्त काही कारणास्तव आमचा वेळ खर्च होतो, मित्रांनो षटक टाकण्यासाठी 3 मिनिटे 3.5 मिनिटं तुम्हाला पुरेशी असतात. अतिरिक्तचा 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ तुम्हाला त्यासाठीच दिलेला असतो. आपण या ठिकाणी 5 मिनिटे देतोय, याची काळजी आपण सर्वांनी घेणं बंधनकारक असणार आहे. पंच 4 षटकांसाठी 25 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेली आहेत. बारा चेंडू आणि 27 धावा या ठिकाणी विजयासाठीचं समीकरण. चला वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी मस्ट असणार आहे. 4 षटकांसाठी 25 मिनिटं आपण खर्च केली. एक क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल 5व्या षटकासाठी अतिरिक्त, कारण आपण नडगाव संघाला सुद्धा ओव्हरच्या मध्येच या ठिकाणी 25 मिनिटं ज्या वेळेला तुम्ही अतिरिक्त खर्च केली त्यावेळेला तुम्हाला पॅनलाइज केलं गेलं होतं. अविनाश येतोय गोलंदाजीसाठी. 5वं षटक चालू झालंय. 12 चेंडू आणि 27चं समीकरण असताना पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झालाय. 4 धावा. निपुर्ते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 5वं चालू झालंय. चला वेळ पाळणं बंधनकारक आहे. आपल्याला ऑलरेडी पेनल्टी लागलेली आहे. वेळेची काळजी घ्या. आम्हालाही माहिती आहे मॅच क्रुशल आहे, मात्र यापुढील मॅचेस सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत. यासाठी सहकार्य फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार अविनाश भोईर. यावेळेस हा सुद्धा समोर खेळलेला फटका आहे. लॉंग ऑफ वरती आता बरोबर फाईन ठेवलंय आणि बरोबर पकडलं, फेकलं. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागतंय. फिल्डर तैनात केला होता. अशा पद्धतीच्या फिल्डिंग तुम्हाला अलीकडे पाहायला मिळतात. ज्या वेळेला फलंदाजी करत असतात त्यावेळेला अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन फाईन उभे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे समोरच्या दिशेला फटके खेळले जातात, अनऑर्थोडॉक्स फटके कधी कधी तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी कधी कधी तुम्हाला अगदी फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन अगदी फाईन पाहायला मिळत असतात. अशाच पद्धतीने यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन लॉंग ऑफ अगदी फाईन उभा केला होता लेफ्टी बॅट्समन साठी. गोलंदाज अविनाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. महाराजसाठी बॅट फिरवली. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पंच सतीश पाटोळे सरांचा इशारा येतोय. इट इज अ व्हॅलिड डिलिव्हरी. सुंदर चेंडू, अतिशय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करतायत. बॅटिंग टीम रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलेला आहे. आमचे ऑफिशियल पंच, तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. विशाल भोईर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित आपण पाहताय चेंडू कुठे पिच झाला, चेंडूची लाईन काय होती. लाईन खराब असेल मग ती हा चांगला चेंडू आहे, व्हॅलिड डिलिव्हरी. दिनेश सर लाईन माणसाची चांगली हवी. लाईन चेंडूची असो किंवा माणसाची ती चांगली पाहिजे.
लाईन खराब असेल तर तुम्हाला अडचणी येतात. अशा पद्धतीनं हा चेंडू चांगल्या लाईनवरती होता. जसे आमचे दिनेश सर एक चांगल्या लाईनची व्यक्तिरेखा आहे, जीवाभावाचा माणूस आहे, जिथं जिथं आम्ही असतो आमचा बालमित्र आहे. चर्चा होत राहील. यावेळेस हा चांगला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉट येतोय आणि सुंदर टप्प्यावरती अविनाश भोईरचं हे षटक चालू आहे. 5वं षटक समीकरण तुम्ही पहा. 8 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष, 56 धावांचं लक्ष होतं. असं वाटलं होतं की अगदी लिलया पार केलं जाईल, मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नडगाव संघाची दमछाक पाहायला मिळते. बनवायच्या होत्या 56 धावा. षटक क्रमांक आपण 5व्यामध्ये आहोत. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 4 चेंडू झालेले आहेत. षटकाचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस इनसाइड आउट, फटका चांगला खेळलाय, टायमिंग झाले, मात्र एलिव्हेशन नव्हतं, लांबी नाही, माघारी परतेल. लागलेला अजून एक हादरा टीम नडगावला. 20, 19, 18, 17, 16, 15, 14. थँक्यू विजय. अशा पद्धतीच्या निश्चितच तुम्हाला घटना मैदानावरती नेहमीच पाहायला मिळतील. यावेळेस प्रेशर होतं आणि प्रेशर मध्ये विकेट अर्जित केली जाते. फलंदाज जो संघर्ष करत होता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. प्रवीण भोईर महाराज यांना मैदान सोडावं लागतंय. बिग विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. इथून जिम्मेदारी वाढली आहे बॅटिंग करत असताना किरणची आणि त्याला साथ देण्यासाठी सागर आलाय. लोअर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या मैदानाचे मालक रामदादा धोरे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. अविनाश भोईर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. हा सुंदर चेंडू, षटक संपलाय. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 5 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 34 धावा. बॅटिंग करतायत टीम नडगाव. मिलिंद वाळिंबे सर आपण कुठं असाल तर आपण या ठिकाणी संपर्क साधा. मिलिंद वाळिंबे सर आपण कुठं असाल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. मैदान मालक आमचे मार्गदर्शक राम धोरे साहेब आपली वाट पाहत आहेत. या मॅच साठी आपण खूप जास्त वेळ खर्च करत आहोत. शेवटचे 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. या ठिकाणी बॅटिंग करत असताना आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या संघाला 22 धावा बनवायच्या आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. व्यूव्हरचना या ठिकाणी तैनात केली जाते. निश्चितच वेळ घेऊन मात्र परफेक्ट कार्यक्रम या ठिकाणी करत असताना आम्ही टेंबरे हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत, बनवायचे आहेत 22 धावा. बॅटिंग करत असताना टीम वीरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ खेळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. किरण साथ देण्यासाठी सागर मैदानावरती आलाय. चला वेळेची काळजी घ्या, स्पीड अप करा. गोलंदाज तयार. चेतन, पहिलाच बॉल मिस टायमिंग. त्या ठिकाणी सिंगल 1 धाव येते. शॉर्ट पॉइंट वरनं चेंडूला उचललं. सिंगल धाबेची मदत येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल ते 35 या धाव संख्येवरती. शेवटचे 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. चेतन गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक 6वं जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. चेतन गोलंदाजी करतोय. इथून 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे.
सतत जर आपण अशा पद्धतीनं वेळ घेत राहाल तर मित्रांनो मॅच कव्हर कशा करायच्या हा एक प्रश्न आयोजकांच्या समोर येईल आणि अजून नवीन काहीतरी आपल्याला या ठिकाणी पेनल्टीची योजना आखावी लागेल. या चेंडूवर अपील करतायत बोट आकाशाकडे बरोबर अगदी समोर पकडलंय इन द प्लंब. फलंदाज होतोय बाद LBW. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17. शेवटच्या षटकात आपण आहोत. चार चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे. 4 चेंडू आणि 21 धावा. बॅट्समन उद्देश मैदानावरती आलाय. प्रत्येकी 5 मॅच तुम्हाला लीग स्टेज मध्ये खेळायला मिळतात. जास्तीत जास्त जे 2 संघ सामने जिंकतील त्यांना या ठिकाणी आपण नो बॉलचा इशारा आलाय आणि इथून पाहायला मिळेल तर नो बॉल आणि त्यानंतर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नाही, इट इज अ नो बॉल. चला लगेच फिल्डिंग तुम्ही आपण सेटअप करून घ्या. फिल्डिंग लगेच सेटअप करून घ्या. शेवटचा षटकार आलाय आणि इथून सामना पुन्हा एकदा टर्न होताना पाहायला मिळेल. नडगाव संघासाठी मॅच जिवंत झाली आहे. 4 चेंडू आणि 14 धावा विजयासाठी आवश्यक. बॅट्समन उद्देश मैदानावरती आलाय. षटकार ठोकून उद्देश निश्चितच आम्हाला पार करायचं या अनुषंगाने खेळतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती पुन्हा जोडल्या जातील. धावफलक 3 चेंडू 12 धावांवरती धावांची गरज विजयासाठी. उद्देश मैदानावरती. नव्या दमाचा नवा खेळाडू आणि नक्कीच आपली जिम्मेदारी जबरदस्तरित्या पार पाडताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत खेळ सुंदर राहिलाय. गोलंदाज चेतन राईट अमोर द विकेट. हा चेंडू ऑफ ब्रेक फसवलाय बरोबर जागेवरती जाळ्यात अडकवलंय. सुंदर झेल. फलंदाज फेल. 29, 28, 20. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोण आणि नामदेव 11 धसई दोनही संघ आपण त्वरित तयार राहायचंय. या ठिकाणी टॉस पार पडलेला आहे. जसा हा सामना संपेल तसा लगेचच आपण या ठिकाणी आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तयार राहायचंय. ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी मंचाच्या समोरून एंटर व्हायचंय. 2 झेंड्यांच्या आतमधून आपल्याला जायचंय. नाही गेलात निदर्शनास आलास तर 2 धावांची पेनल्टी आहे. आणि जो संघ मैदानावरती खेळतोय आपण सुद्धा शिस्त पाळून मैदानाच्या बाहेर येत असताना झेंड्याच्या आतमधूनच यायचं आहे. कोणीही खेळाडू गुलाबी पट्टी ओलांडून आतमध्ये जाणार नाही, बाहेर जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. या ठिकाणी षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना टीम नडगाव संघ मैदानावरती खेळतोय. स्ट्राईक वरती विकी पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल. हार्ड हिटर फलंदाज विकीवरती जिम्मेदारी. हा चेंडू खेळलाय ऑन साइडला मात्र
परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या ठिकाणी आपण पाहताय 2 धावा कंप्लीट करतायत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. एक चेंडू 10 धावा. यावेळेस हा चेंडू वाईट बॉल. अवांतरचे चेंडू टाकण्याची गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल. एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू टाकला तर निश्चितच विजय होत आहेत. आम्ही टेंबरे हा संघ कमबॅक केलंय. 56 धावांचं लक्ष होतं. असं वाटलं होतं की नडगावची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सहज पूर्ण करेल, मात्र यावेळेस आपण पाहताय विजयी होत आहेत आम्ही टेंबरे आणि आई गावदेवी नडगाव संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभव चाखावा लागतोय. दोनही संघांना विनंती आहे शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. बरोबर 11 वाजतायत. 10 वाजून 18 मिनिटांनी हा सामना चालू झाला होता. द्वितीय सत्राला आपण सुरुवात केली होती. तब्बल 30 आणि 42 मिनिटं या सामन्यासाठी खर्च होत आहेत. या इनिंगसाठी खर्च होत आहेत. आम्ही टेंबरे संघ आपण यापुढील सामन्यामध्ये या सूचनेकडे लक्ष असू द्या, अन्यथा पुढचा सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. मैदानाच्या बाहेर येताना सुद्धा निश्चितच शेक हँड करून मैदानाच्या बाहेर यायचंय. या ठिकाणी सामन्याला होती सुरुवात. आजच्या दिवसाची दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.